नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट 30 प्रश्न इम्पॉर्टंट जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. जसे तलाठी, पोलीस भरती, बॉम्बे हायकोर्ट याबद्दल ज्या भरत्या निघालेल्या आहेत त्यासाठी खूप उपयुक्त क्वेश्चन आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे धरण तसेच भारताचे धरणाबद्दल. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, तुम्ही काही प्रश्नाचे उत्तर कमेंट पण करू शकतात. तुम्हाला 30 पैकी किती प्रश्न करेक्ट येतात ते नक्की कमेंट करायला विसरू नका. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कोयना धरण. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना धरण हे कोयना नदीवरच आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोयना धरण हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, शिवसागर. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे जायकवाडी धरण. प्रश्न क्रमांक 6, जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, नाथसागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण हे भीमा नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 8, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, मुठा. मुठा या नदीवर खडकवासला धरण आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खडकवासला धरणाला कोणत्या जिल्ह्यात आहे? खडकवासला धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, भोगावती धरणावर आहे राधानगरी धरण. प्रश्न क्रमांक 12 आहे, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भाकरा नागल धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, सतलज नदीवर भाकरा नागर धरण आहे. प्रश्न क्रमांक 14, भाकरा नागल धरण कोणत्या राज्यात आहे? भाकरा नागल धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15, सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, नर्मदा नदीवर आहे. सरदार सरोवर हे नर्मदा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 16, सरदार सरोवर धरण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, गुजरात या राज्यामध्ये सरदार सरोवर धरण आहे. प्रश्न क्रमांक 17, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, महानदीवर हिराकुंड धरण आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, ओडिसा या राज्यामध्ये हिराकुंड धरण आहे. प्रश्न क्रमांक 19, टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे?
तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भागीरथी. टिहरी धरण हे भागीरथी या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 20 टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उत्तराखंडमध्ये टिहरी धरण या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कोयना. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प हे कोयना या नदीचा आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर कोयना आहे. प्रश्न क्रमांक 22 उजनी धरण कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए स्थलांतरित पक्षी. उजनी धरण हे स्थलांतरित पक्षीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 23 भाकरा धरणाच्या जलाशयाचे नाव काय? भाकरा धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कोइल सागर. प्रश्न क्रमांक 24 भारतातील सर्वात उंची धरण कोणते? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. प्रश्न क्रमांक 25 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्याचे पाणी पुरवतो? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यांना पाणी पुरवतो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वरील सर्व. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्याला सरदार सरोवर प्रकल्प या राज्यांना पाणी पुरवतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 26 जायकवाडी धरण कोणत्या शहराजवळ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पैठण. पैठण या शहराजवळ जायकवाडी धरण आहे. प्रश्न क्रमांक 27 कोयना प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी जलविद्युत प्रकल्प. कोयना प्रकल्प हे जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 28 हिराकूड धरण कोणत्या प्रकारचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मातीचे. हिराकूड धरण हे मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 29 खडकवासला धरण कोणत्या शहराला पाणी पुरवते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पुणे या शहराला खडकवासला धरण पाणी पुरवते. प्रश्न क्रमांक 30 उजनी धरणाच्या जलाशयास कशासाठी प्रसिद्ध आहे? तर वरील सर्व. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे मासेमारी, पर्यटन, पक्षी अभयारण्य या तिन्हीसाठी प्रसिद्ध आहे उजनी धरण. नेक्स्ट प्रश्न आहे वारणा धरण कोणत्या नदी खोऱ्यात? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी कृष्णा. वारणा धरण हे कृष्णा नदी खोऱ्यात येते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे तिल्हारी प्रकल्प कोणत्या राज्यासोबत संयुक्त आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गोवा. गोवा या राज्यासोबत संयुक्त आहे तिल्हारी प्रकल्प. नेक्स्ट प्रश्न आहे नीरा नदीवरील प्रमुख धरण कोणते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए भाटघर नीरा नदीवर प्रमुख धरण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी निवडा. तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए पानशेत आंबी नदीवर आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. कोयना नदी ही कोयना नदीवरच आहे. जायकवाडी ही पैठण छत्रपती संभाजीनगर गोदावरी नदीवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे तिल्हारी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सिंधुदुर्गमध्ये आहे. तिल्हारी धरण हे सिंधुदुर्गामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुळा धरण कोणत्या नदीवर आहे? तर मुळा धरण हे मुळा नदीवरच आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर मुठा नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, वारणा धरण कोणत्या नदी खोऱ्यात येते? तर कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुळा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुळा धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, आजचं ते अहिल्यानगर आहे. आणि प्रवरा नगरवरील दोन प्रमुख धरणे आहे, भंडारदरा विल्सन हे नाव आहे मित्रांनो, आणि निळवंडे हे प्रवरा नदीवर आहे. दोन प्रमुख धरणे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, आजचे अहिल्यानगरमध्ये आहे ते.